पुणे अपघात प्रकरण विशाल अग्रवालसह 6ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुणे अपघाताप्रकरणी पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता। ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब। नेहमीच नैतिकतेचे कांदे सोडणाऱ्या फडणवीसांमध्ये थोडीतरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। पुणे अपघात प्रकरणावरून रोहित पवारांची मागणी। कर्नाटकात जे झालं तेच महाराष्ट्रात होत आहे। श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे दुर्दैवी। पुणे अपघातावर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। कल्याणीनगर अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। अपघाताची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी। पुण्याच्या मुंढवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पब्स हॉटेलमधून हप्ते गोळा करतात, ट्विट करत धंगेकरांचा आरोप। निलंबनाची कारवाई न केल्यास आणखी काही फोटो पोस्ट करण्याचा धंगेकरांचा इशारा। पुणे अपघात प्रकरणामध्ये येरोडा पोलिसांनी निष्काळजीपणा केला, वरिष्ठ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकावर होणार कारवाई। पुण्यामधील हिट अँड रन प्रकरणानंतर 32 पब आणि बारला उत्पादन शुल्क विभागानं ठोकलं टाळं। हित वेळेनंतरही हॉटेल चालू ठेवल्यानं तसंच अल्पवयीनांना मद्यविक्री केल्याचा बार आणि पबवर ठपका। पुणे अपघाताची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही। आरोपीचे मद्य पितानाचे सीसीटीव्ही आहेत। आम्ही कोर्टामध्ये आमची बाजू ताकदीनं मांडणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला, पण तपासामध्ये तसं काहीच आढळलं नाही। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी पूर्ण शुद्धीमध्ये होता। दारूमुळे आरोपीला काही कळतच नव्हतं हे खोटं, तसंच आपल्या कृत्यामुळे अपघात होईल याची आरोपीला जाणीव होती। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं मोठं विधान। डोंबिवली स्फोट प्रकरणामधील मुख्य आरोपी मालती मेहता नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मेहरधाम परिसरामधून मेहता यांना घेतलं ताब्यात। रिॲक्टर स्फोट प्रकरणी डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। डोंबिवली MIDC मधील दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या कंपन्यांना पर्यायी जागा देणार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर उद्धव ठाकरेंनी या प्रश्नी काहीही केलं नाही, फडणवीसांची टीका। डोंबिवलीतील घटनास्थळाची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून पाहणी। घडलेली घटना दुर्दैवी, आठवलेंची प्रतिक्रिया। डोंबिवली सारख्या घटनांकडे उद्योग मंत्रालयानं बारकाईनं लक्ष देणं गरजेचं, तसंच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणं गरजेचं। डोंबिवलीमध्ये पाहणी केल्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। दोषी लोकांवर कारवाईबाबत सरकार संवेदनशील। या घटना का होतात याची चौकशी केली जाईल। डोंबिवली स्फोट दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डोंबिवली MIDCतील 450 पैकी 5 कारखाने स्थलांतर करण्याचा आदेश दिला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। सरकार अपघाताची वाट बघत होतं का? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। अंबादास दानवेंचे आरोप कोणत्या कारणासाठी ते सगळ्यांना ठाऊक। उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली होती तर त्या कंपन्या स्थलांतरित का केल्या नाहीत? 2.5 वर्ष काय केलं? सिद्धेश कदम यांचं अंबादास दानवेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर। डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर रहिवाशांची केमिकल कंपनी हटावची भूमिका। आमच्याच जागा घेऊन कंपन्या उभारल्या, त्याच कंपन्या आता आमच्यासाठी जीव घेण्या ठरतायत, स्थानिकांची प्रतिक्रिया। केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर KDMCच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसान झालेल्या रहिवाशी इमारतींची पाहणी। महापालिका कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचं सर्वेक्षण। डोंबिवलीत स्फोटामुळे जवळच असलेल्या GR पाटील कॉलेज आणि शाळेचं मोठं नुकसान। इमारतीच्या अनेक खिडक्या, लॅब यासह कार्यालयातील साहित्याचं मोठं नुकसान। शासनानं नुकसान भरपाई द्यावी, मुख्याध्यापिका आरजू दुसेजा यांनी केली मागणी।
दुर्घटनेमध्ये मयत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये देण्यात येणार. याशिवाय रुग्णालयामधील जखमींचा सर्व खर्च शासन करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरामध्ये रात्री मच्छीमार बोटींना लागणार बर्फ घेऊन जाणारी बोट बुडाली. तिघांनी पोहून गाठला किनारा. दोघांचे मृतदेह सापडले तर दोघे अद्याप बेपत्ता. शोध मोहीम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.